श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, सारिकाच किचन चॅनलमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर हा आहे हाफ केजीचा पायनॅपल केक. तुम्ही म्हणाल पायनॅपल केक आहे आणि रेड कलर आहे, पिंक कलर आहे, याचा कसं? तर कस्टमरला असाच हवा होता. पायनॅपलचा केक हवा होता फ्लेवरमध्ये, पण डिझाईन अशी पिंकिश कलरमध्ये हवी होती. म्हणून या कलरमध्ये मी हा केक बनवलेला आहे. अगदी सोपी इझी डिझाईन आहे ही. अजिबात म्हणजे कुणालाही जमेल अशी डिझाईन आहे ही. कुठल्याही न्यू होमबेकर्सला लवकर बनवता येईल अशी डिझाईन आहे. तुम्ही नक्की पूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघा. तर मी हाफ केजीचा हा केक स्पॉन्ज बेक करून घेतलेला आहे. 180 ग्रॅम प्रेमिक्स घेतलेला आहे. 3 चमचे आपलं खाण्याचं तेल त्यामध्ये टाकलेलं आहे. येलो फूड कलर 2 ते 3 ड्रॉप्स आणि पायनॅपल इसेन्स 3 ते 4 ड्रॉप्स टाकलेले आहेत. आणि व्यवस्थित बॅटर तयार करून 180 डिग्रीला ओव्हनमध्ये मी बेक करून घेतलेला आहे हा केक. तर तुम्ही याचा डिटेल व्हिडिओ माझ्या सारिकाज किचन चॅनलवर आहे. तुम्ही तिथे जाऊन नक्की बघू शकता. तर आणि क्रीमही मी 200 ग्रॅम मी फेटून घेतलेली आहे. छान बीट करून घेतलेली आहे, स्टीप बीट. त्यामध्येही मी बीट करताना 3 ते 4 ड्रॉप्स इसेन्सचे टाकलेले आहेत, पायनॅपल इसेन्स. कारण आपल्याला जो फ्लेवर पाहिजे आहे त्याचा इसेन्स जर थोडासा क्रीममध्ये टाकलं तरी त्याचा खूप छान फ्लेवर येतो आणि फ्रेशनेस खूप छान वाटतो केकचा. आणि कस्टमरलाही हे खूप आवडते याची टेस्ट. हे पहा. आणि मी शुगर सिरप बनवलेला आहे. त्यामध्ये पायनॅपल क्रश मी ॲड केलेला आहे, कारण स्पॉन्जमध्ये सुद्धा पायनॅपलचा इसेन्स जरी टाकलेला असला तर क्रशने छान टेस्ट येते. तुम्ही या प्रकारे करा, कारण पूर्ण स्पॉन्जमध्ये आपलं पायनॅपल क्रश किंवा कुठल्याही फ्लेवरचा केक असेल त्याचा क्रश त्यामध्ये गेला की टेस्ट खूप छान लागते. या प्रकारे आयसिंग करून पायनॅपल क्रश शुगर सिरपने आपण केक स्पॉन्ज आपण सोक करून घेतलेला आहे आणि त्यावर व्हाईट क्रीमने आपण आयसिंग केलेली आहे आणि त्यावर क्रश टाकलेला आहे पायनॅपल फ्लेवरचं. याच प्रकारे सर्व लेयर्स आपल्याला बनवून घ्यायचे आहेत, छान आयसिंग करून घ्यायचे आहेत. कस्टमरला क्रीम कमी हवी होती म्हणून मी कमीच क्रीम लावलेली आहे. तरीही आपला केक 600 ग्रॅमपर्यंत भरतो. तुम्ही नक्की बघा पुढे. हे पहा, आपलं क्रश शुगर सिरप यामुळे सगळं वजन व्यवस्थित आपलं केकचं येत असतं. या प्रकारे छान आयसिंग करून घ्यायची आहे. कुठलाही लेअर ठेवल्यावर साईडने सुद्धा अगोदर आयसिंग करायची आहे. त्यामुळे आपला लेयर्स हलत नाही आणि छान आपली आयसिंग होते. तुम्ही बघू शकता या प्रकारे सर्व लेयर्स आपण सेट करून घेतलेले आहेत. अशाच प्रकारे तुम्हीही केकची आयसिंग करा, तुम्हालाही सोपं पडेल. आणि तुम्हाला जर अशा नाईफने डायरेक्टली क्रीम जर तुम्हाला त्यावर आयसिंग करता येत नसेल नाईफने, तर तुम्ही पायपिंग बॅगमध्ये सुद्धा क्रीम फिल करून घेऊ शकता. त्याने सुद्धा पटकन आयसिंग होतं आणि प्लेन होतं. तर कस्टमरला पिंक कलर हवा होता म्हणून मी यामध्ये थोडेसे 2 ते 3 ड्रॉप्स पिंक कलरचे टाकून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता. जास्त डार्क नको होता. जसा त्यांनी फोटो पाठवलेला मी त्याच प्रकारे बनवून दिलेला आहे. त्यांना साधा सिंपलच केक हवा होता, जास्त डिझाईन नको होती. म्हणून या प्रकारे मी आयसिंग करून घेत आहे पिंक कलरने. तुम्ही बघू शकता मध्ये आहे फ्लेवर पायनॅपलचा आणि वरती आहे क्रीम पिंक कलरची. या प्रकारेही आपण कुठल्याही केकमध्ये कुठल्याही कलरची डिझाईन बनवू शकतो. असं नाही आहे की पायनॅपल केक आहे मग येल्लोच कलर हवा, असंही नाही आहे. कस्टमरला जसा हवा आपल्याला तसा द्यावाच लागतो. तुम्ही असं करू शकता जसं कस्टमरला हवा आहे तसं. हे पहा, जास्त आपण डार्क नाही केलेला. 2 ते 3 ड्रॉप्स जेल कलरचे आपण टाकलेले आहेत फक्त. त्यानेच एवढा आपला छान कलर आलेला आहे. हे पहा. आणि छान अशी आयसिंग करून घ्यायची आहे. फिनिशिंगला तुम्ही नक्की महत्त्व द्या. फिनिशिंगवरच सगळं केक अवलंबून असतो. हे पहा, या प्रकारे मी लायनिंगच्या स्क्रॅपरने अगोदर मी करून घेत असते. त्यामुळे क्रीम आपली सगळीकडे अगदी सारखी लागली जाते. आपल्यालाही समजतं कुठे कमी लागली आहे, जास्त लागली आहे. या प्रकारे आपण आयसिंग करून घ्यायची आहे. अशी ही डिझाईन किती सुंदर दिसते स्क्रॅपरने. यावर असं वाटतं की दुसरी डिझाईन करूच नाही. खूप सुंदर वाटते ना. या प्रकारे प्लेन स्क्रॅपरने पुन्हा आपण त्याला प्लेन करून घेणार आहोत आणि साईडनेही आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे जिकडे जास्त क्रीम लागलेली आहे बेसला. या प्रकारे पूर्ण तुम्ही छान अशी फिनिशिंग देऊन घ्या. आणि आपला केक पहा छान रेडी आहे. प्लेन स्क्रॅपरने पटकन छान असा प्लेन झालेला आहे. जास्त
फायनल फिनिशिंगला जास्त कष्ट घ्यावे लागतात. हे पहा, छान आपला बेस पूर्ण तयार आहे हा केक. आणि आता मी पायपिंग बॅगमध्ये क्रीम फिल करून घेतलेली आहे. आधी थोडीशी व्हाईट आणि मग त्यापेक्षा थोडीशी डार्क आणि मग सगळ्यात डार्क असे 3 लेयर्स मी पायपिंग बॅगमध्ये फिल करून घेतलेले आहेत डिझाईनसाठी. आणि छोट्या स्टार नोझलने मी यावर छोटे छोटे रोज काढून घेणार आहे. तुम्ही बघू शकता. या प्रकारे मी पायपिंग बॅगमध्ये सर्व क्रीम आपली फिल करून घेतलेली आहे. या प्रकारे तुम्हाला जी मी ट्रिक सांगितलेली आहे ग्लासमध्ये पायपिंग बॅग भरून, त्यामध्ये आपण ही क्रीम छान फिल करून घेऊ शकतो. अगदी इझिली करता येते. हे पहा, छोट्या स्टार नोझलने मी याच्यावर रोजेस आणि स्टार्स काढून घेत आहे. अगदी साधा सिंपल केक त्यांना हवा होता, जास्त क्रीम नको होती, म्हणून त्यांनी अशी डिझाईन सांगितलेली होती. तर तुम्हाला कसा वाटतोय माझा केक हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझं व्हिडिओज जर तुम्हाला माझे आवडत असतील तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या. हे पहा, आपल्या आवडीप्रमाणे कसंही तर आपण डेकोरेट करू शकतो. ज्याची त्याची आवड आहे त्याप्रमाणे आपण केक छान डेकोरेट करून घेऊ शकतो. आणि त्याच स्टार नोझलने मी खालची बॉर्डरसुद्धा मी केकची काढून घेत आहे. खूप छान दिसते. तुम्ही या प्रकारे डिझाईन नक्की करून बघा. तुम्हाला कसा वाटला आहे माझा केक हेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. डार्क आणि फेंट दोन्ही कलरचं कॉम्बिनेशन, एकाच कलरचं कॉम्बिनेशन आहे, तरी किती छान दिसते. अजिबात आपण कुठलाही दुसरा कलर वापरलेला नाही आहे, फक्त व्हाईट आणि पिंक कलरचंच कॉम्बिनेशन आहे. आणि छोट्या लीफ नोझलने मी त्याच कलरच्या क्रीमने लीफसुद्धा काढून घेतलेले आहेत. हे पहा, या प्रकारे खूप सुंदर दिसत आहेत दोन्ही कलर कॉम्बिनेशनचे. तुम्हालाही हा केक आवडला असेल तर एक लाईक नक्की करा माझ्या व्हिडिओला. आणि यावर आपण आता थोडीशी स्प्रिंकल टाकून घेणार आहोत. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही व्हाईट, छोटे मोठे कुठलेही स्प्रिंकल यावर टाकू शकता आणि आपला केक डेकोरेट करू शकता. मी सिल्वर बॉल्स आणि गोल्डन बॉल्सने केक डेकोरेट केलेला आहे. सो तुम्हाला कसा वाटतोय हा केक पूर्ण झाल्यावर मला नक्की सांगा. तुम्ही माझे व्हिडिओज कुठून बघता हेही मला कमेंटमध्ये सांगा. सो आपला केक पूर्णपणे रेडी आहे. पहा, तर सारिकाज किचन चॅनलमध्ये तुम्हाला कुठले कुठले व्हिडिओज बघायला आवडतील हे मला नक्की सांगा. आपल्या केकचं वजन बघू शकता तुम्ही. सॉरी, 603 भरलेला आहे. सो माझा पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. केक कसा वाटलाय लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझा पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री राधे राधे. असंच माझ्या चॅनलला सपोर्ट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.